नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. 2 वर्षापूर्वी घाटकोपरमध्ये जी मोठी होर्डिंग्स कोसळून दुर्दैवी घटना घडली होती. 2 दिवसापूर्वी देखील चिंचपाडा परिसरामध्ये असंच एक होर्डिंग कोसळलं. अजूनही शहरात असे अनेक होर्डिंग्स आहेत जे गंजलेले आहेत, पडण्याच्या स्थितीत आहेत. जितकी संख्या करारनाम्यामध्ये नमूद आहे त्यापेक्षा कैक पटींनी बेकायदेशीर होर्डिंग्स राजकारण्यांचे आणि व्यापाऱ्यांचे आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. मी आतापर्यंत 3 सभेमध्ये हा विषय मांडलाय, तुम्हाला सांगतो. परंतु आमचं प्रशासन कुचकामी, मी तर सांगेल कुचकामी आहे. परंतु ह्या शहरामध्ये आमच्या नागरिकांचा पैसा आणि आज तुम्ही परवाच्या दिवशीचीच गोष्ट तुम्हाला सांगतो. आज 3 झाडी आमच्या इथे मोठं होर्डिंग पडलं. त्याचं मला एक व्हिडिओ आला, त्यानंतर मी चीफ ऑफिसर सरांना सुद्धा तो व्हिडिओ पाठवला. मी चीफ ऑफिसरांना वेळोवेळी सांगतोय की साहेब, ह्याच्यावर एखादा अनधिकृत होर्डिंग आपल्या शहरामध्ये जर पडलं, अंबरनाथ शहरामध्ये आज मला वाटतं 35-40 होर्डिंग्स अनधिकृत आहेत. म्हणजे त्यामध्ये परवाच्या सभेमध्येच मी तो विषय काढला. त्या अधिकाऱ्याला मी तीनदा विचारतोय का कोणत्या पार्टीचं आहे, कोणत्या, तर त्यांच्या नंतर आमच्या विरोधी पक्षाचे काही माझे मित्र पक्ष आहेत, विरोधी पक्ष बोलू शकत नाही, युती झालेली आमची. ते अधिकारी देखील दहशतीखाली. हो, साहजिकच. तुम्ही अधिकारीवर आमचे सचिन म्हणून अधिकारी आहेत, चांगले जुने अधिकारी आहेत, त्यांना मी प्रश्न विचारतोय की बाबा तुम्ही याचं नाव सांगा. तर समोरून विचारतात का विजयवाल्याचे किती पैसे बॅलन्स आहेत. त्या पार्टीने स्पष्ट सांगितलं सचिननी की बाबा विजयवाला कंटिन्यू पैसे भरतोय. परंतु मग त्यानंतर मी त्यांना दुसरे 2 कंपन्या कोणत्या, अजून एक कोणती तरी मला वाटतं 2-3 कंपन्या, 2 कंपन्या तिथे, एक विजय ऍडव्हर्टायझिंग आहे, अजून एक कंपनी आहे, त्यानंतर एक जीबीके म्हणून. त्यांनी मला लास्टला मी त्यांना विचारलं, खूप प्रेशर केलं, तर त्यांनी मला सांगितलं की जीबीकेची बॅलन्स आहे 33 का 40 लाख रुपये. तर त्याचं 100% व्याज जर आपण पकडलं, चक्रवाढ व्याज, तर 3 कोटीच्या घरात जातं ते. हा प्रश्न मांडला नगराध्यक्षांकडे, काही रिस्पॉन्स मिळाला का त्यानंतर? नगराध्यक्ष बिचारा चूप बसलेल्या होत्या, त्यांची परिस्थिती मी बघतोय. त्या नगराध्यक्ष मॅडमना अशी परिस्थिती झालेली आहे का मी काय उत्तर द्यायचं. कारण का काय खरोखर कधी एखादी गोष्ट घोटाळाच आपला आहे. आपण त्यावेळेस मॅडमनी सांगितलं होतं खाऊंगी ना खाणे दूंगी. मी प्रत्येक वेळेस त्यांना आठवण करून देतो की मॅडम, हा सगळा प्रकार आहे, नागरिकांचा पैसा आहे, तर तुम्ही हे कुठे थांबवा, त्यांच्याकडून हा पैसा वसूल करा. मी चीफ ऑफिसरांना, उमाकांत गायकवाड सरांना सांगितलं की साहेब, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जर एखादी होर्डिंग आपल्या हवेने जर तुटली आणि नागरिकांच्या अंगावर पडली तर त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागेल. सर्वात मोठं तर यांनी उच्चांक गाठलेला आहे आपल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, का त्यांनी खोटं कुठं सांगावं. हायकोर्टाला सुद्धा खोटं सांगितलंय. हायकोर्टाने कौतुक केलं होतं की 100% नियंत्रण ठेवणारी नगरपालिका म्हणून अंबरनाथ. साफ खोटं आहे साहेब. मी तुम्हाला सांगेल, यांनी हायकोर्टाला सुद्धा खोटं बोलतात, तर सामान्य नगरसेवकाची काय परिस्थिती. 100% होर्डिंग आमच्या नगरपालिकेच्या निघल्यात असं अक्षरशः त्यांनी लेखी दिलेलं आहे. तुम्ही हायकोर्टामध्ये बघावं. नगरपालिका बी कॅबिन रोड असेल, म्हणजे सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत, किंवा स्टेशनचा रोड असेल, कल्याण बदलापूर, ठिकठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं होर्डिंग दिसतात, शहर विद्रूप होतं असं नाही वाटत? हो, साहजिकच ना सर. मी तर बोलतो, माझ्या जरी पक्षाचं असलं तरी ते पण चुकीचं आहे. सर्व पक्षाचे असेल चुकीचं आहे, व्यापाऱ्यांचं असेल चुकीचं आहे. आज तुम्ही स्टेशनला शिवाजी चौकात जर बघितला ना, शिवाजी चौकामध्ये एक भिंतीला एवढा मोठा होर्डिंग आहे, मला वाटतं 35x40चा, आणि कोण तिथं बॅनर लावायला गेलं का ते सांगतात आमचा स्वतःचा वैयक्तिक आहे. तर त्याचं परमिशन घेतलंय का? तर मी हेच सांगेल का, जर तुम्हाला होर्डिंग्स लावायच्या एवढी हाऊस आहे, तुम्ही आमचा ब्रिज चढताना बघितला असाल, आमचा रेल्वेचा ब्रिज, त्या रेल्वेच्या ब्रिजच्या पोलला जीबीके नावाच्या दोन्ही साईडला तुम्ही होर्डिंग्स लावला असाल, तुम्ही जाताना बघ. मागे तर मी ज्यावेळेस एका जीबी मध्ये ओरडलो का बाबा ही त्याच्या लाईट कोणी घेतल्यात, आमच्या पोलमधून त्याच्या लाईट घेतल्या होत्या, नगरपालिकेच्या पोलमधून, आणि त्या लाईट चालू केल्या होत्या. मी बोलले त्यानंतर मग त्या लाईट कट केल्या आणि त्या वायर लपटून त्या तिथं ठेवलेल्या आहेत. तर हे सगळे प्रकार आहेत. मी कोणावर आरोप करत नाही, परंतु थकबाकी असेल किंवा ऑडिटचे विषय असतील तेव्हा अनेक क्लासेस किंवा खाजगी लोकांचे उल्लेख होतात, राजकीय लोकांचे उल्लेख का नाही होत? तुम्हाला सांगतो ना, या अधिकारी वर्गाने मी त्या दिवशी त्यांना सभेमध्ये सचिनला विचारलं, तुम्ही किती होर्डिंग काढल्यात, तर त्यांनी मला सांगितलं 44 होर्डिंग काढल्यात. तर मी त्यांना खूप प्रेशर केलं का कुठल्या होर्डिंग काढल्या, किती बाय कितीच्या काढल्यात. नाही, 4x4च्या होर्डिंग काढल्यात मला सांगतात, क्लासेसच्या.
44 होर्डिंग, म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. हे आमच्या नगरपालिकेचं कौतुक केण्यासारखं आहे. मी तर बोलतो जेणेकरून हायकोर्टाने याचं पण कौतुक केलं पाहिजे. हायकोर्टाने याचं पण कौतुक केलं पाहिजे. यांनी हायकोर्टामध्ये जर खोटं बोलतायत 100% होर्डिंग्स काढल्यात आणि हायकोर्टाने यांचं कौतुक केलं, लातूर नगरपालिकेचं आणि यांचं. मला वाटतं दोन्ही नगरपालिका सारख्याच असणार. म्हणजे तो साहजिक, आता त्यावेळेस उमाकांत गायकवाड नव्हते, परंतु जे काही कोण होते उमाकांत गायकवाड पण होते, प्रतीक्षा सावंत यांनी तो उल्लेख दिलेला होता, त्यांनी हो ना. प्रेस नोट पण जारी केली होती. बघा, म्हणजे प्रतीक्षा सावंत मॅडम नवीन नवीन लागलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाच्या आमच्या मॅडम तर सीए आहेत. तुम्ही बघितलं असाल, सीए मॅडम असल्याच्या तुम्ही प्रत्येक होर्डिंग बघत असाल त्यांचं सीए म्हणून लावलेलं आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगतो, अंबरनाथकरांना सांगतो का कुठलंही सीए हे पद आपल्या बॅनरवर लावू शकत नाही, त्याच्यावर केस होते. परंतु प्रत्येक होर्डिंग्सवर यांनी ज्या ज्या वेळेस निवडणुका जिंकण्याच्या साठी प्रत्येक सीए 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 आहे, चांगली गोष्ट आहे, उच्च शिक्षित आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या पद्धतीने अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर त्यांची कमांड पाहिजे, ती कमांड दिसत नाहीये. म्हणजे एका नगरसेवकाचं ऐकलं जात नाही, सर्वसाधारण माणसाचं ऐकलं जात नाही. होर्डिंगच्या बाबतीत उद्या दुर्घटना घडली किंवा मोठा हा भ्रष्टाचाराचा जो भस्मासुर आहे वाढत गेला, तर राजेंद्र वाळेकर किंवा शिवसेना पक्ष काय करेल? सर, आमच्याकडे एकच पर्याय आहे, कलेक्टर ऑफिस आणि कोर्ट. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, कलेक्टर साहेबांवर आमचा विश्वास आहे. मागे आम्हाला न्याय दिला कलेक्टर साहेबांनी. आमचं सर्वस्व नगरपालिकेचं आहे कलेक्टरांनी नाही ऐकलं तर आम्ही कोर्टात नक्कीच जाऊ, हा सगळा प्रकार घेऊन. मी तर सांगेल दडपणाखाली काम करतात. एक चांगली महिला आहे, सुशिक्षित महिला आहे, मी त्यांच्यावर आरोप करत नाही, परंतु एक दडपणाखाली, पक्षाच्या दडपणाखाली किंवा वैयक्तिक दडपणाखाली त्यांचं काम चालू आहे. तुम्हाला मी त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट दाखवतो. सर, आज तुम्ही बघत असाल, हा पोस्ट तुम्ही बघत असाल, आपण अनाधिकृत बोलतो, आपण पार्किंग बद्दल बोलतो, पण ही अनाधिकृत बघत असाल, ही बस स्टँडची आपल्याकडे कोणत्या बस चालू आहे सांगा ना, कुठल्या बस चालू आहेत? त्याच्यावर पक्षाचा लोगो लागलाय, त्यांच्या मिस्टराचा लोगो लागलेला आहे, त्यांचा फोटो लागलेला आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर बस स्टँड म्हणून त्यांनी एक छोटासा टपरी बनवलेली आणि त्याच्या बाजूला पण रॅबिट टाकलेली आहे लगेच, म्हणजे दुसरी पण टपरी बनवायची आपल्याला. तुम्ही बघत असाल बी कॅबिन रोडला कितीतरी अनाधिकृत गाड्या आहेत. तुम्ही पार्किंग, मला त्याशी पार्किंगचा विषय निघाला तर मी सांगेल का, ज्या ब्रिजवरती अनाधिकृत बसेस लागतात ती पार्किंग कोणाच्या आशीर्वादाने, ती कोणाची पार्किंग आहे? आज त्या बी कॅबिनला जाताना जे मोठमोठे होर्डिंग बघितलं असाल ऑफिसच्या समोरच, अध्यक्ष मॅडमच्या ऑफिसच्या समोरच वैयक्तिक ऑफिस आहे त्यांचं, 100 ती खातरजमा केली, ती हो. वैध आहेत, बेकायदेशीर आहेत, कायदेशीर? बेकायदेशीर आहे साहेब, मी आज तुम्हाला पटलंच तर लिहून देतो, बेकायदेशीर आहे. कारण का आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही राहिलेला, त्याच्यामुळे ती जबाबदारी तुमची, त्याच्यावर ती जबाबदारी माझ्यावर. मी विरोधी, सत्ताधारी तुम्हीच विरोधी. मी सत्ताधारी विरोधी नाही साहेब, मी नागरिकांची मी देणं आहे, या नगरसेवक म्हणून ह्या नगरीचं काहीतरी मी देणं आहे, म्हणून मी सगळी गोष्ट प्रत्येक वेळेस भांडत राहणार आहे. भले माझी वेळ पक्षसंघ भांडायची जरी आलं, मी सत्तेसाठी पक्षसंघ सुद्धा भांडेल. जर एखादं चुकीचं काम होत असेल शहरामध्ये तर मी नक्की भांडेल पक्षासाठी. विषय खर तर अनधिकृत होर्डिंग्स, त्याची थकबाकी आणि राजकीय दबावाने त्या अंतर्गत चाललेला भ्रष्टाचार किंवा व्यवसाय याच्याशी संबंधित होता. पण राजेंद्र वाळेकर यांनी अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. यानंतर देखील मुख्याधिकारी जर यामध्ये गांभीर्य घेत नसतील तर कदाचित माननीय उच्च न्यायालयाचा दणका त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित.